बघ आपण काय बघितलं, एक्सटीचं व्हीटी, व्हीटीचं एटी. आता उलट म्हणजेच काय, एटीचं व्हीटी आणि व्हीटीचं एक्सटी हा ग्राफ आहे. मला माहित होतं जेव्हा एक्सटीचं व्हीटी किंवा व्हीटीचं एटी करताना आपण काय करतो तर डिफरेन्शिएट करत होतो, बरोबर की नाही, म्हणजे स्लोप काढत होतो. आता जेव्हा उलट करतो तेव्हा काय करतो आपण, त्याचं इंटिग्रेशन करतो. आणि इंटिग्रेशन म्हणजेच काय, शेडेड एरिया. म्हणजेच काय, शेडेड एरिया. बस एवढं फक्त लॉजिक लक्षात ठेवायचं. चला अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर असा असेल तर त्याचा असा बनतो, असा असेल तर वरती बनतो, असा असेल तर खाली झिरोला बनतो, किंवा असा असेल तर तो असा बनेल, असा असेल तर खाली बनेल, आणि असा असेल तर मग झिरोला बनेल. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला, जसं आपण आता असं जात होतो तर या पद्धतीने होणार आहे, जसं येणार ते उलटा येणार, तर मग या पद्धतीने विचार करावा लागेल. बा मी असं म्हटलं, माझ्याजवळ ग्राफ असा आहे, ए वर्सेस टी चा ग्राफ आहे. ए वर्सेस टी चा ग्राफ मध्ये असा ग्राफ आहे. मी म्हटलं हा 2 आहे, हा 1 आहे, आपण 2 घ्या, 4 घ्या, आणि इथं घ्या 6. हा असा ग्राफ आहे. हा कोणता ग्राफ आहे, एटी ग्राफ आहे. आपल्याला काय बनवायचं आहे, व्हीटी ग्राफ बनवायचा. आपल्याला काय बनवायचं आहे, व्हीटी ग्राफ बनवायचा आहे. व्हीटी ग्राफ बनवण्यासाठी आपल्याला काय लागेल, शेडेड एरिया लागेल. काय लागेल, शेडेड एरिया. चला याचा शेडेड एरिया काढायचा. किती, 2 × 2 4 ना, 2 × 2 4 बनणार आहे. याचं किती बनणार आहे, इथं पण 2 आहे आणि वरती पण 2. किती, 2 × 2 4. काय डाऊट आहे, बघा मग, 2 4 6 आणि इथं घेतलं मी 8. इथं घेतलं मी. कालचं काय अडचण नाही, एक्स ऍक्सिसला काय अडचण येत नाही, वाय ऍक्सिस मध्ये अडचण होतात. चला पहिल्यांदा काय म्हटलं, जर असा असेल तर इकडे यायचे, असा बनणार आहे. जर असा असेल तर असा बनणार आहे. हा असा होता, कुठून कुठपर्यंत जायचंय, 4 पर्यंत जायचंय. 2 पर्यंत जाताना कुठपर्यंत जाईल, 4 पर्यंत. म्हणजे इथे लॉजिक कळालं. मग काय, 0 आहे. 0 कधी असतो, 0 असेल तर असा येतो, 0 असेल तर असा येतो, 0 असेल तर आता आहे. म्हणजे इथून 2 ते 4 पर्यंत कसं आहे, असं आहे. लॉजिक कळालं. 2 ते 4 माझं कसं आहे, असं आहे. त्याच्यानंतर 4 ते 6 मध्ये, 4 ते 6 मध्ये किती, 4 आहे. किती, 4 आहे. म्हणजे या 4 पासून पुढे 4 घ्यायचं, 0 पासून 4 नाही घ्यायचं. आता काय म्हणतात, ते 4 आहे ना, कारण की 4 पासून पुढे किती जायचंय, 4 जायचंय. म्हणजे आणि असा असेल तर काय होईल, तिरकस बनेल. किती पर्यंत बनेल, 8 पर्यंत. हे 4 ते 4 किती झालं, 8. म्हणजे इथून इथपर्यंत बनताना तो असा ग्राफ बनला. लॉजिक कळालं, समजलं. या एटी ग्राफ वरून काय काढलं आपण, व्हीटी ग्राफ काढला. एटी वरून व्हीटी कसं काढलं, कळालं. त्याच्यानंतर आता कोण दिसतोय नाही तर, आता कोणता ग्राफ काढतो आपण, एक्सटी ग्राफ काढतोय. इथला सेम राहील, 2 4 6. बदलेल तर वरचा बदलतो, ऑलवेज बदलेल तर वरची व्हॅल्यू बदलत चालते. 2 4 6 8 10 12 असं मी म्हणलं. ठीक आहे, चला. तिरकास असेल, असा असेल तर असं बनेल, असा असेल तर असा बनेल. किती किती, 1 ते 2 मध्ये. आता शेडेड एरिया काढून घ्यावं लागेल. काय काढून घ्यावं लागेल, शेडेड एरिया. आज याचा शेडेड एरिया बनेल. किती बनणार आहे, हे किती, 2 आहे, हे किती, 4 आहे. म्हणजे याचा एरिया कसं काढणार तुम्ही, 1/2 इंटू किती, 2 इंटू किती, 4. म्हणजे किती झाले, 4. यासाठी किती आले, 4. आता याचा काढायचा, याचं किती होईल, हा 2 आहे आणि 4 आहे. 2 × 4 किती झाला, 8. यासाठी हा बघा, हा किती आहे, 4 आहे आणि हा 2 आहे. म्हणजे वरचा किती बनेल, वरचा यासारखाच बनला ना, किती बनला, 4. आणि हा किती आहे, 8 आहे. हा किती झाला, 8. म्हणजे किती झालं टोटल. हा जर विचारलं तर तुमचं किती होऊन जाणार, 12.
ठीक आहे, चल सुरू करूया. 1 ते 2 मध्ये जाताना असा बनणार आहे, 1 ते 2 म्हणताना असं जाणार आहे, 1 ते 2 म्हणताना किती म्हणलं, किती पर्यंत जाईल आपण 4 पर्यंत, म्हणजे इथे येणार आहे, तो या पद्धतीने येणार आहे. कळालं, थोडासा कर्व पार्ट ना दिसला पाहिजे, कर्व पार्ट आहे तो. नेक्स्ट काय म्हणतात ते, सरळ असेल, सरळ असेल तर असं बनणार आहे, तिरकस बनणार आहे, पण कितीचा बनणार आहे, 8चा. म्हणजे 4 पासून कुठपर्यंत जायचंय, 8 पर्यंत जायचं का 12 पर्यंत जायचंय, पुढून मोजायचं ना. इथून 4 पासून किती मिळवायचे, 8 म्हणजे किती जाईल, 12ला. सांगितलं तरी तेच गोष्ट केली. 4 पासून कुठपर्यंत जायचंय, 12 पर्यंत. आणि तो कसं जाणार आहे, असं तिरकस जाणार आहे, सरळ तिरकस. त्याच्यानंतर किती सांगितलं तुम्हाला, किती जात आहे तुमचे, हे परत किती 12 आहे, म्हणजे कुठं जाईल तो लास्टला 24ला जाईल, 6ला. म्हणजे इथपर्यंत असा असा आहे, मी जर म्हटलं असा, आणि इथं किती म्हणून दिलं मी, 24. कळालं का, किती म्हणावलं मला, 24. का बरं 24 म्हटलं, कळालं का, कारण की 12 पासून अजून पुढचे 12. आता दिसायला दाखवायला जागा नाही म्हणून मी तिथं डायरेक्ट 24 करून घेतलं. कळालं का, कोणत्या ग्राफवरून, एटी ग्राफवरून, व्हीटी ग्राफवरून एक्सटी कसं काढत गेलो, कळालं. अजून एक लास्ट ग्राफ याच्यामध्ये घेतो का आपण, शेडेड एरियाचा विचार करतो. याच्यामध्ये कशाचा विचार करतो आपण, शेडेड एरियाचा विचार करतो. सेम एक्स आणि मी म्हटलं 2a, मी म्हटलं -2a. टू 4 6 ठीक आहे, 2 4 6. आता उलट सुलट आला, खाली वर आलेला. हा, आता हा ग्राफ आहे, या ग्राफचं सर्वात पहिले काय करून घेणार आपण, शेडेड एरिया. कारण की जर उलट जात असेल तर मी काय काढेल, शेडेड एरिया. किती होणार आहे, 2 × 2 किती होणार आहे, 4. 2 × 2 किती होणार आहे, 4च बनणार आहे. समजलं. आता कोणता ग्राफ काढायचा याच्यावरून, अजून कोणता ग्राफ काढणार आहे, एटी ग्राफ आहे. व्ही आणि टी ग्राफ काढायचं. चल काय सांगतायत ते बोलतात किती, इथं 2 4 6, 2 4 6 करून द्या, 2 4 आणि 6. वरच्या व्हॅल्यू बदलतात, किती 4 घ्या, 2 4 6 8 आणि 10 पर्यंत गेलो. ओके, काय सांगितलं त्याने, असा जर असेल तर असा बनणार आहे, असा जर असेल असा आहे तर असा बनणार, तिरकस बनणार आहे. किती पर्यंत बनायचंय, 4 पर्यंत बनायचंय, इथून इथपर्यंत आहे, सरळ असं जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 0 आहे ना, 0 असेल तर काय बनेल, असं बनणार आहे. म्हणजे किती पर्यंत, 4 पर्यंत, तर असा बनेल. नेक्स्ट कसं म्हणतात ते, नेक्स्ट काय म्हणतात ते, 4 ने खाली आलं पाहिजे. 4 ने काय करायचंय, खाली यायचं, कारण की हा कुठं आला, खाली आलाय ना. असा जर असेल तर असा बनेल, असा जर असेल किती ने खाली बनेल, 4 ने. 4 ने खाली उतरायचं, म्हणजे 4 मधून 4 गेले, किती आला पाहिजे, 0ला. कुठं आला पाहिजे तो, 0ला. हे लॉजिक कळालं. जसं आपण 4 + 4 8 वरती नेलं तर, 4 + 4 8 वरती नेलं तर, तसंच इथं काय 4 - 4 खाली आणलाय. हे लॉजिक क्लिअर आहे. नेक्स्ट ए वर्सेस 2 4 आणि 6, 2 4 6 8 10 12 14. वरच्या साईडला आहे ना वाय ऍक्सिस ऑलवेज मोठा ठेवण्याचा विचार करा, कारण की ऍडजस्ट करायला गरज पडते. जसं इथे 24 लागले ना. चला, याचं सर्वात पहिले काय करणार आपण, शेडेड एरिया काढून घेणार. याचा शेड एरिया किती येणार आहे, 1/2 इंटू किती 2 इंटू किती 4, म्हणजे किती झाले 4. इथं बघितलं किती, इथला 2 आहे, इथला 4 आहे, म्हणजे किती 2 × 4 किती झाले 8. सेम इथं बनणार आहे, किती बनेल 4. लॉजिक कळालं. 4. चल, किती सांगितलं त्यांनी, 1 ते 2 मध्ये कितीचा पाहिजे, 4चा. असा असेल, असा असेल, असा असेल तर असा बनणार आहे, पण किती नाही, कितीचा 4 पर्यंत, इथून इथपर्यंत. पण कसं बनणार आहे, या पद्धतीने थोडंसं एक्सपोनेन्शियल बनणार, बरोबर की नाही. त्याच्यानंतर काय सांगितलं त्याने, असा आहे, असा असेल तर असा बनणार आहे, पण किती नाही 8 पर्यंत. इथून 8 पर्यंत जायचंय, इथून 8 पर्यंत जायचंय. 8 आणि 4 12, म्हणजे कुठपर्यंत जायचं मला, 12 पर्यंत असं जायचंय. आणि कशी लाईन आहे ती, सरळ लाईन आहे. ठीक आहे, ती करून घेशील. समजलं का ती लाईन कशी आहे, सरळ आहे.
त्याच्यानंतर काय म्हटलं त्यांनी, खाली होते 4 ने खाली होते, 4 ने खाली जाणं म्हणजे 12 मध्ये 16 झाले, 12 × 16 पण कसं झालं पाहिजे खाली. असा जर असेल तर असा बनेल, असा जर असेल तर असा बनेल, पण कितीने 16 ने बनेल. म्हणजे हा 6 आहे, हा 4 आहे, असं देणार आहे. समजलं का? आता जमतील कोणताही ग्राफ कसा आला तर एक्सटी वरून व्हीटी, व्हीटी वरून एटी, हे पण झालं. आणि दुसरं आता काय बघितलं आपण, काय बघितलं, व्हीटी वरून एटी वरून व्हीटी, व्हीटी वरून एक्सटी. कळालं का? आता दुसरे 2 ग्राफ राहील फक्त. आता 2 ग्राफ राहील फक्त. कोणते ते आहेत तुमचे व्ही वर्सेस एक्स आणि दुसरा आहे ए वर्सेस एक्स. कारण की व्ही वर्सेस टी झालेला आहे ना. आता काय व्ही वर्सेस एक्स आहे, ए वर्सेस एक्स आहे. ठीक आहे, चल. आता मी काय म्हटलं, व्ही वर्सेस एक्स आहे, त्याच्या अगोदर आपण काय काढून घेऊ, व्ही स्क्वेअर वर्सेस एक्स आहे. हा, व्ही स्क्वेअर वर्सेस एक्स आपण काढून घेऊ. व्ही स्क्वेअर वर्सेस एक्स जर मी काढत असेल तर मी काय म्हटलं, मी ग्राफ असं काढलं बघा, व्ही स्क्वेअर वर्सेस एक्स. दिसतंय ना रे वरचं पाठ? हा, मी काय म्हटलं, व्ही स्क्वेअर वर्सेस एक्स काढायचंय. आता याच्यामध्ये काय काढा, मला माहिती ना, जेव्हा ए असेल तर आपलं शेडेड एरियाकडे जावं लागलं ना. जेव्हा एक्स होता आणि व्ही होता तेव्हा आपण काय काढण्याचा प्रयत्न करू शकतो, स्लोप पण काढू शकतो. आता व्ही आलेला आहे म्हणजे काय काढू शकतो आपण, स्लोप काढू शकतो ना. अरे व्ही आलेले ना, व्ही असेल तर काय स्लोप, हे आलेलं काय काढणार, शेडेड एरिया काढावा लागेल. साधी सोपी गोष्ट आहे. व्ही आलेलं तर काय काढाल, मला स्लोप काढता येईल. मग स्लोप काढायचं असेल तर मी काढलं याचा स्लोप काढूया. स्लोप काढायचं, स्लोप काढायचं तर काय म्हणशाल तुम्ही, डीवाय बाय डीएक्स काढला ना, डीवाय बाय डीएक्स काढला. मग जर तुम्ही डीवाय बाय डीएक्स काढलं, डी बाय डीएक्स, वाय ची व्हॅल्यू किती आहे, वाय किती आहे, वाय किती आहे, शाबास, मी वाय किती आहे 2 आहे. कुठून म्हणजे तुमचा बिंदू कोणत्या असो आपल्याला करायचं. हा, मी काय म्हंटल, व्ही आणि एक्स सोबत बदलतायत, जे व्ही बदलणार तिकडं एक्स पण बदलणार आहे. म्हणजे इथं डिफरेन्शिएबल कोण आहे, एक्स आहे. इथं व्ही दिसतोय पण व्ही पण काय व्हेरिएबल आहे, व्ही पण काय होतं डिफरेन्शिएबलच आहे. म्हणून काय झालं, व्ही काय झाला पुढे आला, काय झाला 2v झाला. आणि व्ही चं डिफरेन्शिएट घेतलं तर काय झालं, डीव्ही बाय डीएक्स झाला. हे काय भेटलं मला, स्लोप. हे काय भेटलं मला, स्लोप. आणि तुमचा मेंदू शाबूत असेल तर तुम्ही हे म्हणू शकता, याचा अर्थ काय, काय असतं, ऍक्सलरेशन असतं. याचा अर्थ काय, ऍक्सलरेशन. मग तुम्ही ऍक्सलरेशन इज काय, स्लोप डिवाइड बाय 2 करू शकता ना. स्लोप डिवाइड बाय 2 करू शकता, काय डाऊट आहे, स्लोप डिवाइड बाय 2. म्हणजेच व्ही स्क्वेअर बाय एक्स जर ग्राफ आला त्याच्यावरून आपण काय काढू शकतो, डायरेक्टली ऍक्सलरेशन काढू शकतो. काय काढू शकतो, ऍक्सलरेशन काढू शकतो. जसं की आता जर तुमच्याजवळ ग्राफ असा आहे, व्ही स्क्वेअर बाय एक्स आणि इथं दिला 45, याच्यावर स्लोप काढायचा. स्लोप कसं काढणार, बघू सर, स्लोप काढू. स्लोप कसं काढणार, स्लोप म्हणजे काय, टॅन थिटा. टॅन किती आहे, 45 आहे. टॅन 45 म्हणजे काय, 1 आहे. म्हणजे स्लोपची व्हॅल्यू किती आली, 1 आली. ऍक्सलरेशन काय असतो, स्लोप अपॉन 2 असतो. स्लोप किती झाला 1 आणि किती झालं 2. ऍक्सलरेशन आला 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय भेटलं मला, ऍक्सलरेशन भेटलं. हे काय भेटलं मला, ऍक्सलरेशन भेटलं. म्हणजे मला 20 आणि एक्स याच्यावरून, व्ही स्क्वेअर आणि एक्स याच्यावरून मी काय काढू शकतो, व्ही स्क्वेअर आणि एक्स वरून काय काढू शकतो मी, ऍक्सलरेशन काढू शकतो. कसं काढलं, कळालं. आतापर्यंत आपल्याला माहिती आहे डीव्ही बाय डीटी ऍक्सलरेशन असतो, पण इथं आपण व्ही स्क्वेअर बाय एक्स ने पण काय भेटतं आपल्याला, ऍक्सलरेशन काढता येतं. लॉजिक क्लिअर आहे. हा, आता बघा याच्यामध्ये आपल्याला कळालं काय, डीवाय बाय डीएक्स. आता बघा 2-3 ग्राफ काढतोय, आता व्यवस्थित बघायचं. 3 ग्राफ आहेत ऑलरेडी झालेले का. मी म्हंटल व्ही स्क्वेअर वर्सेस एक्स, व्ही वर्सेस रूट एक्स आणि व्ही वर्सेस एक्स. आता इथं जर बघितलं व्ही स्क्वेअर वर्सेस एक्स, व्ही स्क्वेअर जेवढं बदलणार आहे, इथं बघितलं ना कुठे गेलं, इथं जेव्हा व्ही स्क्वेअर बदलणार तेच एक्स बदलणार. म्हणजे व्ही स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स आहे. जर डायरेक्टली असेल तर ग्राफ असं म्हणतो, ग्राफ कसं म्हणतो, चांगला बनतो. ग्राफ कसं म्हणतो, चांगला स्ट्रेट लाईन म्हणतो.
आता तोच व्ही केला, इथं स्क्वेअर रूट घेतला तर इकडे पण स्क्वेअर रूट घेतला, तो पण कसं बने स्ट्रेट लाईन. व्ही आणि एक्स बनला. आता घेतला असं माहित तुम्हाला, तो असं बने. बघा मे बी मी शिकवलेलं असेल जे तुमच्या मेंदूमध्ये आठवत नसेल. व्ही वर्सेस एक्सचा ग्राफ असं बने. नेक्स्ट ए वर्सेस एक्सचा ग्राफ काढायचा. ए वर्सेस एक्स, आणि ए वर्सेस एक्स जर असेल तर आपण काय काढतो त्याचा शेडेड एरिया काढतो. काय काढतो आपण त्याचा शेडेड एरिया. शेडेड एरिया आपण काढतो. शेडेड एरिया काढतो. कोणता ग्राफ आहे, कोणता ग्राफ आहे, ए वर्सेस एक्स. ए वर्सेस एक्सचा काय काढतो आपण शेडेड एरिया ग्राफ काढतो आपण ए वर्सेस एक्सचा, आणि त्याचा जर शेडेड एरिया काढला तर मला काय भेटतं ते बघायचं आपल्याला. मला माहिती आहे ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन म्हणजे काय व्ही डीव्ही बाय डीएक्स असं काहीतरी असतं. मग मी म्हटलं ए इंटू डी एक्स बरोबर काय व्ही इंटू, मी बघितलं ए आणि डी एक्स म्हणजे ए आणि एक्सचा याचा प्रोडक्ट केला म्हणजे काय भेटलं मला शेडेड एरिया भेटला. काय भेटलं मला शेडेड एरिया. आणि तुम्हाला माहिती आहे इथं काय करायला मला इंटिग्रेशन करावं लागेल व्ही इंटू डीव्ही. कोण इंटिग्रेबल आहे व्ही, त्याला इनिशियल लिमिट आहे व्ही यू आणि फायनल व्हेलॉसिटी आहे व्ही. मग याचं जर मी बघितलं तर काय भेटतं मला व्ही स्क्वेअर बाय लिमिट काय यू टू व्ही, म्हणजेच काय बनेल व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर डिवाइड बाय काय. मग शेडेड एरिया, शेडेड एरिया इज इक्वल टू मला काय भेटेल इनिशियल व्हेलॉसिटी किंवा फायनल व्हेलॉसिटी. मी म्हटलं असा ग्राफ आहे. असा ग्राफ आहे 2 2 4 आणि 6 असा काहीतरी आहे. ए वर्सेस एक्सचा ग्राफ आहे, ए वर्सेस एक्सचा ग्राफ आहे. आणि तुम्हाला सांगितलं जर इफ व्ही आहे तुमचा 10 मीटर पर सेकंद तर मला काढून द्या यू ची व्हॅल्यू किती, यू ची व्हॅल्यू किती. तर तुम्हाला माहिती आहे याचं पहिल्यांदा काय काढून घेणार तुम्ही पूर्णपणे याचा शेडेड एरिया काढून घेणार. काय काढून घेणार याचा शेडेड एरिया, याचा शेडेड एरिया काढून घेऊ. चल शेडेड एरिया कसं काढणार 1/2 2 इंटू 2 हा ट्रायंगल आहे, नंतर काय रेक्टँगल आहे हा 2चा आणि 2चा 2 इंटू 2 प्लस रेक्टँगल आहे सॉरी ट्रायंगल आहे 1/2 इंटू 2 इंटू 2 2 टू गेट कॅन्सल 2 टू गेट कॅन्सल म्हणजे किती झालं 2 किती झाले 4 किती झाले 2 म्हणजे किती झाले 8. ठीक आहे हे काय झालं 8. आणि आपल्याला माहिती आहे शेडेड एरिया इज इक्वल टू काय, शेडेड एरिया इज इक्वल टू काय व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर डिवाइड बाय काय. चला शेडेड एरिया तर माहिती आपल्याला किती आलेला 8 8 डिवाइड बाय काय व्ही स्क्वेअर काय दिले व्ही दिलेला, व्ही ची व्हॅल्यू किती दिले 10, त्याचा काय करायला स्क्वेअर मायनस काय यू स्क्वेअर डिवाइड बाय काय 2 हा 2 इकडे आला किती झाला 16 इज इक्वल काय 10 चा स्क्वेअर मायनस किती यू चा स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इकडे आला मायनस यू स्क्वेअर इकडे आला काय झाला प्लस यू स्क्वेअर झाला हा झाला 100 हा मायनस 16 प्लस 16 तिकडे गेला मायनस 16 झाला हा काय झाला आता 84 यू स्क्वेअर. मग यू इज इक्वल काय अंडर रूट ऑफ 84. आणि मी जर म्हटलं 84 पण नियरली इक्वल टू 9 च्या म्हणजे काय आन्सर येणार आहे 9 पॉईंट समथिंग उत्तर आहे ना 9 9 81. ठीक आहे